जितेंद्र आव्हाड यांच्या मतदारसंघामध्ये कळवा नाक्यावर पुन्हा एकदा भलेमोठे बॅनर लावण्यात आले आहे। या बॅनरवर आव्हाडांची जिद्दी, ध्येयवादी आणि संघर्षवादी प्रतिमा दाखवण्यात आली आहे। जिद्दी हातात घेतलेल्या कामांप्रती, ध्येयवादी नवीन प्रकल्पांसाठी, संघर्षवादी येणाऱ्या प्रत्येक अडीअडचणी प्रति सफर अभी बाकी है अशा शब्दात आव्हाडांच्या कामगिरीचं या ठिकाणी कौतुक करण्यात आलं आहे। मतदारसंघातील नागरिकांनी या बॅनरबाजीचं स्वागत केलं असून आव्हाडांच्या प्रकल्पाप्रती आणि त्यांच्या कामांची प्रशंसा केली आहे। या बॅनरमुळे आव्हाडांच्या मतदारसंघामध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे, तर येथून जाणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे लक्ष हा बॅनर वेधून घेत आहे। आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री तसेच साखर वाटप। ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजय केळकर यांच्या वाढदिवसानिमित्त चंदनवाडी परिसरातील 1000हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना मोफत छत्री तसेच साखर वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। हा कार्यक्रम आमदार संजय केळकर यांच्या हस्ते संपन्न झाला। भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष व स्वामी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश कदम यांच्या वतीने हा उपक्रम येथे आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला। या प्रसंगी आमदार संजय केळकर यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद देखील घेतले, त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देखील दिल्या। तर उपस्थित महिलांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचं औक्षण करून त्यांचं स्वागत करण्यात आलं। त्याचबरोबर केक कापून या ठिकाणी आमदार संजय केळकर यांचा वाढदिवस स्वामी फाउंडेशनच्या वतीने साजरा करण्यात आला। महेश कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करत अजूनही ज्येष्ठ नागरिकांसाठी असे कार्यक्रम आयोजित करण्याचं आश्वासन दिलं आहे। तर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी देखील आमदार संजय केळकर यांना दीर्घायुष्य आणि उदंड आयुष्य लाभो अशा प्रकारचे आशीर्वाद देखील दिलेले आहेत। भर पावसामध्ये परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन या उपक्रमाचा आनंद घेतला। आज या ठिकाणी महेश कदम आणि इथल्या आमच्या टीमच्या पुढाकाराने आम्ही छत्री वाटप आणि साखर हा उपक्रम राबवला जातोय। ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या छत्रीची गरज आहे, पावसाळा तोंडावर आहे, पावसाळा सुरू पण झालेला आहे आणि हे छत्र जे आहे ते केवळ पावसाळ्याच्या पुरती नाही, हे एका दृष्टीने प्रतिकात्मक आहे। सर्वच दृष्टीने त्यांच्या अडीअडचणीला आपण वरिष्ठ ज्येष्ठ नागरिकांच्या कामाला धावून गेलं पाहिजे आणि ते देखील छत्र या माध्यमातून आम्ही देण्याचं त्यांना आश्वासित करतोय। आणि ही एक चांगल्या प्रकारची पद्धत आणि उपक्रम आहे। कुठलाही वाढदिवस असो, मागच्या वेळेला महिला दिनाच्या निमित्ताने महिलांना हेल्मेटचं वाटप केलं, त्यामुळे लोकोपयोगी एका बाजूला उपक्रम करत असताना त्याची उपयुक्तता असताना काही त्याच्या माध्यमातून भावना देखील व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे उदंड असा प्रतिसाद या सगळ्या भागामधल्या हजारो लोकांना, नागरिकांना याचा आपण लाभ देतोय। आणि महेश कदमला खूप सदिच्छा देईल, शुभेच्छा देईल की एक वेगळ्या अभिनव कल्पनेच्या माध्यमातून वाढदिवस कसा साजरा करावा, सामाजिक बांधिलकी ठेवून कसा करावा, याचं सर्वोत्तम उदाहरण हे छत्री वाटप आहे, साखर वाटप आहे, हेल्मेट वाटप। साहेबांची इच्छा असते की माझं होर्डिंग पण लावू नका, कुठलाही बाऊ करू नका, ठाणेकरांना कुठलाही त्रास होईल असं काही त्रास देऊ नका, होर्डिंग लावून प्रदूषण करू नका, काही गोष्टी साहेबांनी त्या नाकारतात। मग मागच्या वर्षीपासून मनामध्ये एक विचार आणला की साहेब नेहमी सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवतात। त्या अनुषंगाने मागील वर्षापासून वाढदिवसाला हा सामाजिक उपक्रमाची सुरुवात केली आणि आज या विभागातील 1000 ज्येष्ठ नागरिकांना आपण छत्रीचं वाटप करतोय। छत्रीचं वाटप बरोबर त्यांना तोंड गोड करण्यासाठी 1 किलो साखरही त्यांना देतोय। आज ठाणे शहरातील हा उपक्रम भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणात व्हावा ही संकल्पना मी माझ्या मनात बाळगून पुढच्या वर्षीचा वाढदिवस आज शहरामधील संपूर्ण शहरातील नागरिकांना, ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप करूनच करणार हे आपल्या समोर जाहीर करतो। रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3142 ने डिस्ट्रिक्ट गव्हर्नर म्हणून रोटेरियन दिनेश मेहता यांची निवड जाहीर केली असून या कार्यक्रमामध्ये रोटरी क्लब व ठाणे महापालिका यांच्यात विविध सामाजिक उपक्रमांसाठी सामंजस्य करारावरती सह्या करण्यात आला।
कार्यक्रमाला राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक या देखील उपस्थित होत्या. आपण सगळे या समाजाचे घटक आहोत. समाजातील सर्व घटकांचा विकास करताना सर्वांना बरोबर घेऊन चालायला हवे. एक परिपूर्ण निरोगी समाज ही काळाची गरज आहे. आपल्याबरोबर इतरांचाही आपण विकास करणं ही मानवता आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेतून ठाण्यामध्ये अनेक प्रकल्प उभे राहत आहेत. ही चांगली बाब आहे. अशा उपक्रमांना आमचा पाठिंबा नेहमीच राहील असं प्रतिपादन यावेळी श्रीमती सौनिक यांनी व्यक्त केले. प्रतिष्ठापन सोहळ्याचे आयोजन काशीनाथ घाणेकर नाट्यगृहातील सभागृहामध्ये करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला रोटरी इंटरनॅशनलचे माजी अध्यक्ष श्री के.आर. रवींद्रन हे प्रमुख पाहुणे म्हणून श्रीलंकेहून उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, पालिका उपायुक्त गजानन गोदेपुरे, पोलीस उपायुक्त श्री देशमुख तसेच रोटरी क्लबचे सदस्य, कार्यकारिणी सभासद उपस्थित होते. नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवून रोटरी सदस्यांना शुभेच्छा दिल्या. दिनेश मेहता हे रोटरी क्लब ऑफ ठाणे लेक सिटीचे सदस्य असून याच क्लबद्वारे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात रोटरी जिल्हा कोअर टीमची स्थापना देखील झाली. दिनेश मेहता यांनी त्यांच्या भाषणात ठाणे जिल्ह्यातील समाज घटकांच्या विकासासाठी रोटरीतर्फे करण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. रोटरीने ठाणे महानगरपालिकेबरोबर करार करून शिक्षण, आरोग्य व पर्यावरण क्षेत्रात काम करण्याचा मानस व्यक्त केला आहे. यावेळी उपस्थितांच्या हस्ते सामंजस्य करारावर सही करण्यात आल्या. रोटरीने यावर्षीच्या त्यांच्या विविध प्रकल्पांच्या कामाला सुरुवात केली असून भुकेलेला अन्न देण्याच्या दृष्टीने अन्नपूर्णा उपक्रम राबवून 1000 जणांच्या जेवणाची सोय केली आहे. त्याचबरोबर ठाणे महानगरपालिकेतील विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण मिळावे याकरिता शाळांमध्ये कम्प्युटर लॅब सुरू करणे, स्वयंरोजगार किंवा नोकरीच्या दृष्टीने व्यवसायाभिमुख शिक्षण देणारे कौशल्य विकास व व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र ठाण्यात रोटरीतर्फे सुरू करण्यात येणार आहे. त्याचबरोबर क्षयरोग रुग्णांसाठी निक्षय मित्र म्हणून पुढे पाऊल टाकत 300 टीबी रुग्णांच्या कुटुंबासाठी पोषण आहाराचे किट देण्यात येणार आहे. तर गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचवण्याकरिता पालिका शाळेतील मुलांना त्यांची लस रोटरीतर्फे मोफत दिली जाणार आहे. हम ना बहुत दिन से इस पे काम कर रहे थे बिकॉज मैं थाने की पालक सचिव रही हूँ, तो हम लोग रोटरी के साथ और के साथ हमारी बहुत दिन से चर्चा चल रही थी और हम करते थे कि आप कुछ प्रोजेक्ट्स करिए मिलके. तो आज MOUs हमारे कितने 5 रिलीज हुए ना, 5 MOUs करने थे. तो ये बहुत पहले से तय था. तो योगायोग से मेरे उसमें थोड़ी तब्दीली आई, लेकिन फिर भी मुझे लगा कि आज के दिन मुझे यहाँ रहना चाहिए, इसीलिए मैं आई. और मुझे बहुत खुशी है कि आज हमने 5 MOU साइन किए. नए साल के लिए हम लोगों ने 32 प्रोजेक्ट्स जो है वो अनाउंस किए हैं आज. उसमें 8 बड़े मेगा प्रोजेक्ट्स हैं, जिसमें सर्वाइकल कैंसर का बड़ा प्रोजेक्ट है. एक स्किल डेवलपमेंट सेंटर सेटअप कर रहे हैं जिसमें हम एम्प्लॉयमेंट देंगे 100 से आदमियों को एवरी ईयर. एक ऑलरेडी हमारा प्रोजेक्ट 27 जुलाई को टेक लैब का है, जो थाना म्यूनिसिपल के 22 स्कूलों के अंदर 8 टेक लैब बना रहे हैं. 2100 बच्चों को उससे फायदा मिलेगा और जब तक वो टेक लैब वहाँ पे रहेगा तब तक उसका जो स्टाफ का सैलरी वो भी हम लोग दे रहे हैं. और हमने साल अपना चालू किया था अन्नपूर्णा से 1 जुलाई को. वो हमने पूरे साल का टारगेट किया था कि 7500 अन्नपूर्णा करेंगे, लेकिन फर्स्ट डे पे ही हमारे सब रोटेटर ने यहाँ पे उसको 9000 से प्लस किया है. एक हमारा दूसरा प्रोजेक्ट है अभी टीबी का, जो निक्षय मित्र है वो करके हम लोग अडोप्ट करें. 1500 जो टीबी पेशेंट्स हैं उनको अडोप्ट करेंगे, उसको उनमें फूड देंगे, न्यूट्रिशन जो भी है उनको देंगे. दूसरा प्रोजेक्ट है मेंटल हेल्थ का. मेंटल हेल्थ के जो इनमेट्स हैं हॉस्पिटल के अंदर, उनका भी हम स्क्रीनिंग कराएंगे सबका, और वो स्क्रीनिंग करने के बाद में जो होगा उनका आगे ट्रीटमेंट का भी इंतजाम करेंगे और कोशिश करेंगे उनको कुछ स्किल डेवलपमेंट की ट्रेनिंग देकर रिहेबिलिटेट कर सके वापस. और हमारा टॉयलेट ब्लॉक बनाने का विचार है, चेक डैम्स का है, और जितने भी गांव हैं कुछ 7 या 8 गाँव को पुनः एक तरह से उनका पूरा पुनरुत्थान करेंगे. और हॉस्पिटल अपग्रेडेशन का प्रोजेक्ट है. 75 चेक पेट मोटर्स क्रशिंग मशीन्स का है. इस तरह से मिलके 32 टोटल प्रोजेक्ट्स हैं, जो प्रोजेक्ट्स हम लोग करने वाले हैं अगले साल के अंदर. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23
या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 9 मधील खारेगाव तलाव येथील स्वर्गीय काशीनाथ राघव पाटील, स्वर्गीय सयाबाई काशीनाथ पाटील, स्वर्गीय लक्ष्मण काशीनाथ पाटील व स्वर्गीय जयाराम काशीनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ माजी नगरसेवक उमेश काशीनाथ पाटील यांच्या वतीने खारेगाव येथील ज्येष्ठ नागरिकांना गेल्या 21 वर्षांपासून मोफत छत्र्यांचं वाटप करण्यात येत आहे. यावर्षी आयोजित केलेल्या या उपक्रमाला 700 ते 800 ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला. या प्रसंगी शिवसेनेचे उपनेते दशरथदादा पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर मुळूक, उपविभाग प्रमुख रवींद्र पाटील, उपशहर प्रमुख नथू पाटील, अशोक पाटील, सिकंदर केणी, गणेश परब, नगरसेवक दिनेश कांबळे, महेंद्र पाटील, विशाल खलोटे, सुजय पाटील, प्रशांत पाटील, कुणाल म्हात्रे, जय पाटील, दुर्गेश साळके, विक्रांत पारकर, कळवा खारेगाव सहसंघटक रचना पाटील, महिला विभाग संघटक अर्चना पाटील, शाखा संघटक निर्मला कदम, उपशाखा संघटक रेखा रहाटे, उपशाखा संघटक स्मिता आयरे, रश्मी दळवी, साणे गुरुजी कट्ट्याचे अध्यक्ष प्रकाश परब, गणेश मंदिर ज्येष्ठ नागरिक पक्षाचे अध्यक्ष यशवंत विचारे, माऊली मंदिराचे चिदनकर आणि ज्येष्ठ नागरिक वर्ग मोठ्या संख्येने येथे उपस्थित होता. आई वडिलांची सेवा करणं ही ईश्वर सेवा आहे, परंतु त्यांच्या स्मरणार्थ आणि साने गुरूंच्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी हा छत्र वाटपांचा कार्यक्रम दरवर्षी सन्माननीय नगरसेवक उमेश पाटील घेत असतात आणि हा आनंद सोहळा आहे असं मी समजतो. कारण हे देत असताना कुठलाही निवडणुकीचा स्वार्थ नसतो, किंवा राजकीय स्वार्थ नसतं किंवा राजकीय बॅनर वापरला जात नाही. तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून आईवडिलांचा स्मरण, साने गुरूंची स्मृती दिन म्हणून या सर्वांचा परिपाक म्हणून जे काही आमच्यावर संस्कार घडलेले आहेत त्या संस्कारातून त्या छत्र वाटपाचा आम्ही कार्यक्रम घेत असतो आणि निश्चितपणे आम्हाला हा आनंद दिवस असं वाटतो. 7 यावर्षी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांचा आपण छत्र वाटप करण्यात आलेले आहे. परत स्वर्गीय आमचे वडील काशीनाथ पाटील, माझ्या आई साहेब काशीनाथ पाटील, पुढे बंधू लक्ष्मी काशीनाथ पाटील आणि जयरामदादा पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत असताना छत्र वाटप करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, मान्य खासदार शिकायचे, मान्य गोपाल लांडे असतील किंवा मान्य दशरथराव नेतृत्व काम करत असताना आपण जीवनामध्ये काम करायचं तर समाज राजकारण करणे धोरण शिकवलेले आहे. आणि या ठिकाणी आपण छत्र वाटप, हा छत्र वाटप खाली गावच नाही तर संपूर्ण पाचशे नगर असेल, आळंदी विहार असेल, आपल्या महात्मा फुले जयमत सोसायटी या भागात हजारो छत्र वाटप हे आनंद दिला असा का जीवनामध्ये आपण नगरसेवक असलो तर आपण चांगलं भाव केलं पाहिजे, चांगली भावना असली पाहिजे. म्हणून या छत्र वाटप केलं. आजच्या या कार्यक्रम उपस्थित असलेले ज्येष्ठ दशरथ पाटील, पत्रकार मुलुक पडे, राकेश अर्चना पाटील, रचना पाटील, रेखाताई, जय पाटील, आमचे गणेश परब, महेंद्र पाटील, सिकंदर केणी, सगळी मंडळी आज ज्येष्ठ आपण बघता. तर असं छत्री वाटप म्हणून नाही, एक आदर्श यांचा ठेवला पाहिजे आणि आपण काय ते देणं आहे म्हणून छत्र वाटप करण्यात आणखी कार्यक्रम टप्प्याटप्प्यामध्ये छत्री वाटप करणार आहे. आजच्या कार्यक्रम आपले सगळे ज्येष्ठ आज उपस्थित त्याबद्दल सर्वांचा आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
सतत पडत असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवरती खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास भेट देऊन संपूर्ण यंत्रणेची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी आपत्कालीन विभागातील अधिकारी कर्मचारी यांना 24 तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून अतिवृष्टीच्या काळात शहरात आपत्कालीन घटना घडल्यास तात्काळ महापालिकेची यंत्रणा मदतीसाठी पोहोचेल या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या। यावेळी खासदार नरेश म्हस्के यांच्यासमवेत शिवसेना ठाणे महानगरपालिका क्षेत्र संघटक अशोक वैती, कोपरी पाचपाकाडी शिवसेना शहर प्रमुख राम रेपाळे, परिवहन सभापती विलास जोशी, माजी नगरसेवक संजय भोईर, युवा सेनेचे नितीन लांडगे, ऋषिकेश माने, जितेश गुप्ता उपस्थित होते। तर प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, सचिन पवार, आपत्कालीन व्यवस्थापन अधिकारी YM तडवी उपस्थित होते। तर रविवारी रात्रीपासून पावसाची संततधार सुरू असून शहरातील सखल भागात पाणी साचणाऱ्या ठिकाणांचा आढावा खासदार नरेश म्हस्के यांनी घेतला। शहरातील वंदना टॉकीज परिसर, जांभळी नाका येथील पेढ्या मारुती मंदिर परिसर या सखल भागात प्रशासनाने पंपची व्यवस्था केली असल्यामुळे पाणी साचले नसल्याचं आपत्कालीन विभागाकडून सांगण्यात आले। तसेच आपत्कालीन परिस्थितीत वेळेवर यंत्रणा पोहोचवून आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी प्रभाग समिती निहाय पथके तैनात करण्यात आली असल्याचंही यावेळी सांगण्यात आले। महापालिकेची यंत्रणा आणि सगळीकडे पाऊस जास्त झाल्यामुळे जे काय उपाययोजना आहे त्याचं नियोजन आहे, या कामाचा आढावा आम्ही या ठिकाणी घेतला आणि जो काही पाऊस पडतोय ज्या ठिकाणी झाडं उन्मळून पडत आहेत त्या ठिकाणी ताबडतोब कारवाई करणं, त्याचबरोबर जे काही पावसामुळे खड्डे पडले असतील ताबडतोब ते भरणं, कारण भविष्यामध्ये दुर्घटना त्या ठिकाणी घडू शकतात। पाणी साचलेलं असतं, खड्डा दिसत नाही। फार कमी अशा काही घटना आहेत किंवा कमी ठिकाणी या ठिकाणी अशा पद्धतीचे खड्डे पडलेले आहेत, परंतु ते सुद्धा ताबडतोब आपण भरायला लावलेलं आहे। ज्या ठिकाणी सखल भाग आहे त्या ठिकाणी महानगरपालिकेने काळजी घेतली होती, त्या ठिकाणी पंप, माणसं इन ॲडव्हान्स त्या ठिकाणी लावली गेली होती आणि कायम तो जो काही उपाय आहे त्या दृष्टीने सुद्धा आपण प्रयत्न करतोय। आणि तुम्ही पाहिलं असेल की एवढा पाऊस पडला, पण वंदना टॉकीज असेल किंवा पेढ्या मारुती असेल त्या ठिकाणी जे पाणी भरण्याचं प्रमाण आहे या आजच्या पावसामध्ये कमी आहे, कारण ऑलरेडी त्या ठिकाणी आपण पंप लावले होते, पंपांची संख्या वाढवलेली आहे आणि महानगरपालिकेची यंत्रणा जी रात्रंदिवस काम करते त्याला प्रोत्साहन देणं आणि कामाची पाहणी करणं आणि ज्या ठिकाणी काम होत नाही ते लोक ते सुद्धा त्यांच्या निदर्शनास आणून ते करून घेणं, यासाठी आमचे सर्व नगरसेवक असतील, माजी नगरसेवक आहेत, सगळे महापालिकेचे पदाधिकारी आहेत, आम्ही या ठिकाणी व्हिजिट केलेली आहे आणि अधिकाऱ्यांची एक बैठक घेतलेली आहे। ज्या ठिकाणी पावसा खड्डा जास्त पाणी भरण्याची शक्यता आहे त्या ठिकाणची माहिती त्यांना दिलेली आहे आणि त्यांना अलर्ट राहण्याकरता सांगितलेलं आहे। जनसेवक आमदार संजय केळकर व परिवहन समिती सदस्य विकास पाटील यांच्या अनेक दिवसांपासूनच्या मागणीला अखेरीस यश आलं आहे। मार्ग क्रमांक 156च्या नीलकंठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा बस स्टॉप ते ठाणे स्टेशन पश्चिम बस सेवेला आजपासून शुभारंभ झाला आहे। अनेक महिन्यांपासून काही कारणास्तव बंद पडलेल्या प्रभाग क्रमांक 4 मधील नीलकंठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा बस स्टॉप ते ठाणे स्टेशन पश्चिम मार्ग क्रमांक 156 बससेवा ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर व ठाणे परिवहन सेवेचे सदस्य विकास पाटील यांच्या वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे पुन्हा नव्याने कार्यान्वित करण्यात आली असून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये बस सेवेचे 8 जुलै 2024 रोजी नीलकंठ ग्रीन्स मुल्लाबाग मानपाडा ठाणे येथे उद्घाटन करण्यात आले। सदर बस सेवा सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे, तर संजय केळकर व ठाणे परिवहन सदस्य विकास पाटील यांचे सर्व नीलकंठ ग्रीन्स, नीलकंठ वुड्स, श्री सत्यशंकर सोसायटी येथील स्थानिक नागरिकांनी मनपूर्वक आभार मानले। सदर प्रसंगी जनसेवक आमदार संजय केळकर व परिवहन समिती सदस्य विकास पाटील, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वागुले, माजी उपमहापौर मुकेश मोकाशी, ठाणे महानगरपालिका प्रभाग क्रमांक 4च्या माजी नगरसेविका स्नेहाताई आमरे, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आमरे, राजस्थान प्रगती मंडळाचे अध्यक्ष राकेश मोदी, युवा सेनेचे नितीन लांडगे, भाजपचे मंडळातील पदाधिकारी, महायुतीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक सोसायट्यांमधील पदाधिकारी व इतर नागरिक बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। आज निलकंठ वासियांना एक चांगली भेट दिलेली आहे परिवहनने। सगळ्याच निलकंठ वासियांची मागणी होती
आणि त्याच्यामुळे याची त्याची असा विषय नाही. शेवटी ही नागरिकांची मागणी असते आणि आमच्या लोकांचं हे काम आणि कर्तव्य असतं की ती मागणी पुरी करण्याकरता त्याचा पाठपुरावा करणं. आणि आज खरं म्हणजे 2008ला पण हे बस जी आहे ती सुरू केलेली होती. त्यावेळेला मी विधान परिषदेचा आमदार होतो आणि त्याच्यानंतर भारमांच्यामुळे अनेक ठिकाणी बसेस ज्या आहेत त्या बंद होतात, काही वेळेला बसेसची कमतरता असते. पण आज हा अतिशय चांगला दिवस आहे आणि ही बस जी सुरू झालेली आहे ती आता अखंडित सुरू राहणार आहे. याच्यामध्ये कुठेही खंड पडणार नाही असं आमचे परिवहनचे सदस्य जे आहेत विकास पाटील यांनी कबूल केलंय. म्हणूनच मी या ठिकाणी आलो, नाही तर मध्येच बंद पडता कामा नये. परंतु भारमान देखील योग्य पद्धतीने झालं पाहिजे. खरं म्हणजे या शहराची लोकसंख्या एवढी वाढते आहे की या ठिकाणी मी आता परवाच विधिमंडळामध्ये देखील शासनाकडे विशेष निधीची मागणी केली की या ठिकाणी जवळजवळ 600-650 बसेस, पब्लिक ट्रान्सपोर्ट जेवढा वाढेल तेवढा वाहतुकीमधले जे अडथळे आहेत, वाहतुकीमध्ये जे आता कोंडी होते ती कमी होईल, प्रायव्हेट कार्स कमी होतील, पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला जाईल आणि त्या दृष्टीने देखील पुढच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न करतो आहोत की अधिकाधिक बस आणि अधिकाधिक रूट देऊन लोकांना कसा दिलासा देता येईल हा देखील आमचा प्रयत्न आहे. आज या निमित्ताने या निळकंठ ग्रीनवासियांना दिलासा मिळालाय. शेवटी हे सगळे जागरूक नागरिक आहेत. निरनिराळ्या माध्यमातून निरनिराळ्या व्यासपीठावर ते मागण्या करत असतात आणि ती आज मागणी पुरी होते याचा जास्त आम्हाला आनंद आहे, त्यांनाही आहे. या बसच्या निमित्ताने इथल्या सगळ्या रहिवाशांना देखील मी शुभेच्छा देतो आणि ही बस अखंडित राहील याबद्दल देखील मी आश्वासित करतो. लोकसंख्या आहे, ही बस पूर्वी चालू होती परंतु लोकसंख्या नव्हती, डेव्हलपमेंट चालू होतं, त्याच्यामुळे बस बंद पडलेली. आता आपण ठाणे शहराचे जनसेवक आमदार संजयजी केळकर साहेब यांचं निळकंठ ग्रीन या लोकांनी एवढं फॉलोअप घेतलं असल्या कारणामुळे त्यांनी माझ्यावर हे करून त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे बस ही सुरू केलेली आहे. इथून आपल्याला 10 फेऱ्या स्टेशन तर 8 फेऱ्या, 10 फेऱ्या तिकडून आणि 8 फेऱ्या स्टेशनला. आणि यामुळे इथले कामगार वर्ग बी आहेत जे डेव्हलपमेंट चालू आहे त्यांच्यासाठी पण ही फायद्याची बस आहे. उद्या त्यांचा वाढदिवस आहे. आज निळकंठमध्ये जी बस सेवा जी गेले 2 वर्ष कोविडमध्ये बंद पडलेली, या केळकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि विकास पाटील जे परिवहन सदस्य आहे, स्थानिक लोकांची मागणी होती त्याच्यामुळे ती बस सेवा चालू झालेली आहे. आणि ही बस सेवा जायच्या 8 फेऱ्या आणि यायच्या 8 फेऱ्या अशा 16 फेऱ्या आहेत त्या. आणि ही बस सेवा बंद पडणार नाही अशी केळकर साहेबांनी गवाही दिली आहे. आणि ही बस सेवा अशी सुरू आहे आणि ही बस सेवा आम्ही परत पवारनगर टू जसं ही मानपाडा रूटने जाणार अशी पवारनगरवरनं पण ही बस आम्ही चालू करणार लवकरात लवकर आहोत. आणि केळकर साहेब उदंड आयुष्य लाभो, त्यांना वाढदिवसाच्या प्रभाग क्रमांक 4 तर्फे महायुतीतर्फे शुभेच्छा. इथे आज इतका सुवर्ण दिवस म्हणायचा आणि आपल्या केळकर साहेबांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं आणि हा सगळ्या याच्या मागे पूर्ण आमची निळकंठ सोसायटीचे सगळेच लोक त्याच्यामध्ये सामील आहेत. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे आज हे इतका छान दिवस आलेला आहे. ही बस सतत चालू राहील याबद्दल केळकर साहेबांनी आश्वासन दिलंय आणि त्याच्याबद्दल आम्ही खूपच आम्ही खुश आहोत आणि असंच चालू राहू द्या.